इराण जगाला अजून एका मोठ्या संकटात घालणार आहे. इराणनी जगाचं तेल थांबवलेलं आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझमुळे. आणि इराणच्या ब्लॉकेडला अमेरिकेने ब्लॉकेड केलेलं आहे आणि तेलाच्या किमतीवरती किती परिणाम झालेला आहे हे आपण जगाने बघितलंच आहे. आता बातमी येते आहे की इराण तेल थांबवण्याच्या शिवाय जे इंटरनेटच्या केबल्स समुद्रातनं जातात आणि ज्या केबल्स जी अरुंद जागा आहेत म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ असो की इतर समुद्रधुन्या तिथून त्या इथून त्या वेगवेगळ्या देशांना जोडतात, तर त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लावायचा अशा प्रकारचा इराणचा प्लॅन आहे. तर याच्यामुळे या सगळ्याचं आपण विश्लेषण कसं करतो? लक्षात असावं की डेटा हे एक अतिशय महत्त्वाचं साधन आहे. इंटरनेट केबल्स हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जग केवळ फक्त तेल, वायू किंवा व्यापार मार्गावरच चालत नाही, तर ते डेटा म्हणजे माहितीवरती सुद्धा चालतं. आणि आज जवळजवळ 90 ते 95% जे इंटरनेट आहे आणि डेटा वाहतूक आहे, तर ती समुद्राचा वापर करतात आपला डेटा ट्रान्सफर करण्याकरता. मग ते बँकिंग सेक्टरकरता असो, की शेअर मार्केटकरता असो, की लष्करी संवाद असो, की उपग्रह नियंत्रण असो, की सोशल मीडिया असो, की क्लाउड सेंटर असो, की AI डेटा सेंटर्स असो. तर म्हणून जर अशा केबल्स ज्या समुद्रातनं जातात, त्यांच्यावरती जर आपण इराणनी जर टॅक्स लावायचा प्रयत्न केला, तर त्याच्यावरती जगाचा खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं. थोडक्यात हे ज्या केबल्स असतात, त्या रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यामुळे सगळ्या जगांना आधुनिक युगामध्ये काम करण्याकरता त्यांचं महत्त्व अत्यंत असतो. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ जसा एक चोक पॉईंट आहे तेलाकरता, तसाच स्ट्रेट ऑफ होर्मुझ, बार्बेल मंडप किंवा रेड सीसुद्धा हे चोक पॉईंट्स आहेत केबल करता. कारण अनेक केबल एका ठिकाणात जातात. आता या केबल्सवरती जर मिलिटरी टार्गेट म्हणून लक्ष ठेवण्यात आलं, तर जगाचं केवढं मोठं नुकसान होईल. आपल्याला आठवत असेल की दहशतवाद असो, की समुद्री पायरसी असो किंवा ड्रोन हल्ले असो, यामुळे 2024मध्ये लाल समुद्रामध्ये इंटरनेटचं खूप नुकसान झालं होतं. आणि आता जर याच्यामध्ये इराणनी जर भर घातली, तर जगाला खूपच मोठा जगाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. तर हे असं केल्यामुळे इराणला नेमका फायदा काय? तर इराण आता थोडक्यात तेलावरती टॅक्स लावण्याशिवाय आपलं आर्थिक उत्पन्न वाढवण्याकरता तो केबल्सवरती सुद्धा टॅक्स लावत आहे, इंटरनेटवरती सुद्धा टॅक्स लावत आहे. तर याच्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती अजून एक मोठं संकट हे निर्माण होईल. क्लाउड सेवा, AI सेवा बंद पडू शकतील. लष्करी परिणाम जे आहेत त्याच्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो. तर हे सगळे परिणाम तर होईलच, परंतु याचा परिणाम पुष्कळसा भारतावरती सुद्धा होऊ शकतो. कारण भारताची डिजिटल इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि मुंबई, चेन्नई, कोची ही सगळी सेंटर्स आहेत की जिथे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय केबल समुद्रातनं भारतातनं येतात. तर याच्यामुळे भारताचे ज्या आर्थिक डिजिटल व्यवस्था आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. जी IT इंडस्ट्री आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. जे देशाचे सुरक्षा नेटवर्क आहेत, खास तर आर्म फोर्सेस किंवा उपग्रह डेटा किंवा सायबर कमांड त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्या केबल्स ज्या समुद्रातनं जातात, रक्षण कसं करायचं एक मोठं आव्हान आहे. आणि लक्षात असायला पाहिजे, जसं ड्रोन हल्ल्यापासून स्वतःचं रक्षण करणं हे सोपं नाही आहे, त्याच्यावरती खूप खर्च होऊ शकतो. तसाच आपल्या जर डेटा केबल्स किंवा इंटरनेट केबल्सचं जर रक्षण सगळ्या समुद्रात करायचं म्हटलं, तर ते अत्यंत मोठं असं आव्हान आहे. तर त्याच्यामुळे जगात आता हे जे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे युद्ध आहे, ते समुद्राच्या तळावरती सुद्धा लढलं जाईल. ज्यामध्ये केबल्स तोडणं, पाईपलाईन तोडणं, सेन्सर नेटवर्क तोडणं अशा प्रकारे कारवाई केली जाईल. खरं आंतरराष्ट्रीय कायदा त्याला परमिशन देत नाही, पण ज्यावेळेला इराणसारखा रोग देश असं करतो, तर जगासमोरचं संकट हे वाढतं.